दुपारी 2 वाजता रेणीगुंटा स्टेशनला पोहोचलोत. स्टेशनजवळच राहण्याची सोय केली आणि जेवणही येथे जागोजागी अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने मिळालं. आणि संध्याकाळी रिक्षाने तिरुपतीतील मंदिर दर्शनासाठी निघालोत. सर्वात आधी आम्ही पोहोचलो श्री गोविंदराज स्वामी मंदिरात. तिरुपती शहराच्या मध्यभागी असलेले 12व्या शतकातील हे मंदिर. बाहेर भव्य कलाकुसरीने सजलेलं गोपुरम आणि आतलं गोपुरम आकाराने लहान पण तितकंच सुंदर. मंदिर परिसरात अनेक मंदिरं आणि तिरुमल्लाप्रमाणेच येथेही विविध उत्सव, विधी आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. जवळच सुंदर पुष्करणी आणि बाजूला श्री विनायक मंदिर. आता आम्ही निघालो श्री कपिलेश्वर स्वामी मंदिराकडे. तिरुमल्ला टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेलं. डोंगरातून येणारं पाणी कपिला तीर्थम या पुष्करणीत येऊन पडतं. रात्रीच्या वेळी हा परिसर रंगबिरंगी लाईट्सनी उजळून जातो. दर्शन घेऊन काही वेळ इथेच घालवला. शांत वातावरण आणि भक्तीची अनुभूती. रात्री 8च्या सुमारास आम्ही पोहोचलो श्री पद्मावती आम्मावारी मंदिरात. दर्शन घेतलं आणि दिवसाचा शेवट केला.